संत कबीरनगरमध्ये वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। नाशिक संत कबीरनगर परिसरात मंगळवारी रात्री सुमारे 2 ते 2:30च्या दरम्यान काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली। या तोडफोडीत अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संत कबीरनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना वारंवार घडल्या आहेत, मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। त्यामुळे नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे तातडीने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे। लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, तसेच रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी संत कबीरनगरमधील रहिवाशांनी केली आहे। काय झालं? तुम्ही कोण गाडी मालक का? काय नाव तुमचं? नाव? हां, काय झालं? रस्त्यावर गाडी लावलेली, कोणीतरी दगड मारून गेलेलं। किती वाजता? 2-2:30च्या दरम्यान। अच्छा, तुम्हाला कोणावर संशय आहे का? संशय तर नाही ना कोणावर, ते कोणी फोडली तेच माहीत नाही। पोलीस स्टेशनला काही कंप्लेंट वगैरे? पोलीस कंप्लेंट दिली। अधिकारी लोक आले होते? हो, आले। बरं, त्यांनी तपास चालू केला आहे। हो, तर पुढे नाही, अरे आहे ना इकडे, त्यांनी दिली पण ती गाडी दाखवली।